या पाकिस्तानी काकांवर आरोप आहे की त्यांनी लाखभर लोकांना मृत्यूच्या दारात ढकललंय, कारण हे फास्ट फूड नाही तर लास्ट फूड बनवतात. म्हणजे स्वतःच बघा ना, ऑमलेट बनवताना कढईत अंड टाकलं तर तेलापेक्षा इंजिन ऑइलच जास्त वाटत होतं, तरी सुद्धा लोक मात्र अगदी मजेत ते खात होते. पण त्या ऑमलेटची अवस्था तर अक्षरशः शेणासारखी झाली होती. त्यामुळे लोकांनी विचारलं, चाचा हे तेल बदलणार तरी कधी? त्यावर चाचा म्हणाले, अरे अजून त्याचं काही बिघडलं नाहीये, किमान 1 वर्ष तरी चालेल. दरम्यान एक मुलगा वॉटर स्लाइड मध्ये जाण्यापूर्वी खूप घाबरला होता, म्हणून त्याने आधी एका फुग्यात पाणी भरलं आणि तो फुगा स्लाइड मध्ये सोडला. म्हणजे स्लाइड खूप वेगवान तर नाही ना, हे त्याला पाहायचं होतं. जेव्हा त्याला वाटलं की स्लाइड फार वेगात नाही, तेव्हा तो स्वतः आत गेला. तो भरधाव वेगाने घसरत खाली जात होता, पण मध्येच त्याला धक्का बसला, कारण स्लाइडच्या आतमध्येच एक खुर्ची ठेवलेली होती. कसा बसा तो ती खुर्ची ओलांडून पुढे गेला तर समोरचा पूल पूर्ण रिकामा दिसला. गावकऱ्यांनी सांगितलं की तलावातून काळे बुडबुडे बाहेर येत आहेत. हे ऐकून एक मच्छीमार घाबरत घाबरत तिथे पोहोचला. त्याने काळ्या बुडबुड्यांच्या जागेवर जाळं टाकलं आणि सर्वांना म्हणाला, जे काही असेल ते आता या जाळ्यात अडकणार. काही वेळाने बुडबुडे थांबले तेव्हा त्याने जाळं बाहेर ओढायला सुरुवात केली. हे पाहून लोक घाबरून तिथून पळायला लागले, पण जेव्हा त्याने जाळं पूर्ण बाहेर काढलं तेव्हा त्यात भरपूर मासे अडकलेले दिसले.